भाजपच्या बैठकीवेळी एका शेतकऱ्यानं आपली फसवणूक झाल्याचा मुद्दा मांडल्यानंतर गोंधळ उडाला। त्यावरून सत्ताधारी विरोधकांची एकमेकांवर टीका सुरू आहे। पाहूया। शेतकऱ्याला शेतावर लावा लावली आणि लिंबाळकर साहेबांनी किती वेळा लावली की तो बारावी ते साहेबांनी शेतकऱ्याला मी पक्ष नाही सर्वसामान्य शेतकरी सत्ता माझा 22 लाख रुपये बुडविले माढ्यात भाजप बैठकीमध्ये एका शेतकऱ्यानं फसवणुकीचा आरोप केल्यानं गोंधळ उडाला। माढ्यातल्या टेंभुर्णीत भाजपची बैठक होती। त्यात उडालेल्या गोंधळानंतर बैठक थोडक्यात उरकावी लागली। शेतकरी संपत काळेंनी केंद्र सरकारच्या योजनेत फसवणुकीचा आरोप करत खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांकडे पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्याचा आरोप केला। मात्र तुम्ही कोणत्या पक्षाकडून आला आहात या चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नानं गोंधळात अजून भर पडली। आमची भांडणं नाही की शेतकऱ्याला शेतावर लावा लावली आणि लिंबाळकर साहेबांनी किती वेळा लावली की तो बारावी ते साहेबांनी शेतकऱ्याला ऐका ऐका फक्त कांद्याचं आमचं काय काय भाव दिले ते मी पक्ष नाही सर्वसामान्य शेतकरी नाही शेतकरी सत्ता माझा 22 लाख रुपये बुडविले आणि श्रीपाद नाईक साहेब माझ्या प्लॉटवर येऊन शेतावर लावायला लावलेले 22 लाख रुपये। शेतकऱ्याचा दावा आहे की माढ्यातल्या अनेक शेतकऱ्यांची काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांनी भेट घेतली होती। त्या भेटीत केंद्राच्या आयुष मंत्रालयाद्वारे आयुर्वेदिक शतावरी लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं गेलं। चांगल्या उत्पन्नाचीही आश्वासनं मिळाली। मात्र लागवडीनंतर संबंधित कंपनीनं पीकच विकत घेतलं नसल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे, ज्यात लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं आपण वारंवार पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आपण कोणत्याही पक्षाचे सदस्य वा लाभार्थी नसून फक्त शेतकरी असल्याचं संबंधित व्यक्तीनं म्हटलंय। तर आमच्याशी सगळेच सहमत नसतील, मात्र भाजप मागे मोठा शेतकरी वर्ग असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। मला काय केलं तर श्रीपाद नाईक केंद्रीय मंत्री होते, त्यांनी लागणी करायला आम्हाला शेतकरी मेळावा घेतला आणि त्यांनी लागणी करायला आम्हाला प्रस्थान केलं आणि लागणी करायला लावल्या आणि त्यामुळं आम्ही लावल्यामुळं आम्ही वेळोवेळी आम्ही केंद्रीय मंत्र्याला भेटलो गोव्याला जाऊन, पण आमची काय दखल घेतली नाही त्यांनी। आणि लिंबाळकर साहेबाला भेटलो तिथं, ते लिंबाळकर साहेबाला म्हणले द्या ना तुम्ही आम्हाला 22 लाख रुपये आहेत म्हणल्यावर तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना आम्हाला लागणी करायला प्रवर्तन केल्यामुळे आम्ही लागणी केलेले आहेत। कंपनीवर आम्ही विश्वास दिला नव्हता, केंद्रीय मंत्री त्यांचे ते मंत्री होते औषधी वनस्पती, त्याच्यामुळे आम्ही लागणी केली। आमचं काय पेमेंट केलं नाही, चेक दिलं पण खात्यावर पेमेंट जमा केलं नाही। मी काय राजकारणी नाही, सर्वसामान्य शेतकरी आहे। मी सुरलीचा संपतराव अनंत काळे, सुरली, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। म्हणजे मग मुद्दा उपस्थित करायचा होता, उत्तर घ्यायचं होतं का गोंधळ घालायचा होता प्रश्न आहे। आता एका बाजूने आम्ही कुठे म्हणतो की 100% मतं मिळणार आहेत, एक 35-40% मतं अशी असतीलच की जे सहमत नाहीत आमच्याशी, आज नाही आहेत सहमत, पण सहमत आहे। मला वर्षाला 6,000 रुपये गेले 5 वर्ष मिळाले असं म्हणणारा शेतकरी आहेच ना। नॅनो फर्टिलायझरमुळे आता मला खतांची पोती वाहावी लागत नाहीत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना। महाराष्ट्रामध्ये मागेल तिथे शेततळं, असं मागेल तिथे शेततळ्यामुळे मला शेततळं मिळालं मोफत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना।
असं म्हणणारा शेतकरी असणारच ना, की जो म्हणणार नाही हे नाही झालं ते नाही झालं. पण तरी त्याने जरा मला नीट समजावून सांगितलं असतं. अजूनही मी चाललो बाहेर बघायला तर मी त्याच्याशी बोललो असतो. दरम्यान सर्व वर्ग आपल्या सोबत असून भाजपच्या रणजितसिंग नाईक निंबाळकरांना 1 लाखाचं मताधिक्य मिळेल हे आपण लिहून देण्यास तयार असल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय. मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त आपण करता निंबाळकरांना. कुठे कागद कुठे लिहून घे की मग लक्षात राहील ना. हां, मग काउंटिंग झाल्यानंतर मला भेट आणि त्याच्यावर लोकांशी भेट लाव. माझं त्या घराशी नातं आहे, त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील काय, रणजितसिंह मोहिते पाटील काय, आणि त्यामुळे देवेंजींबरोबर बसल्यानंतर त्यांच्या ज्या काही कंप्लेंट्स आहेत, म्हणणं आहे ते संपेल. ते एखाद्या घरात एखादी नाराजी ओढवल्यानंतर त्या घरात जसा माणूस थैतायट करतो आणि मग कोणीतरी घराचा प्रमुख त्याला शांत करतो, तसं ते अतिशय समजूतदार आहेत. माझी खात्री आहे की देवेंजी नावाची या महाराष्ट्रात अशी जादू आहे की ते बोलवतात, प्रेमाने समजवतात. यंदा माढा लोकसभेत भाजपचे रणजितसिंग नाईक निंबाळकरांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.